UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळामध्ये चर्चा। अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा पिस्तूल हातात घेतलेला फोटो ट्विट। बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यावर तात्काळ चौकशी लावण्याची मागणी। बीड हत्येचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात, संजय राऊतांचा गंभीर आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामध्ये घेणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादांचाही राजीनामा घेण्याची मागणी। मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा। निर्णय चुकल्यास अजितदादांना बरेच परिणाम भोगावे लागतील। सुरेश धस यांची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे, संदीप क्षीरसागर यांची मागणी। तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळामध्ये असल्यास तपासामध्ये पोलिसांवर दबाव येईल, क्षीरसागर यांच्याकडून शंका व्यक्त। सरपंच हत्या प्रकरणी तपासाला वेग। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक आणि बीडचे पोलीस अधीक्षक केजमध्ये दाखल। हत्या झालेल्या ठिकाणाची दोघे जण पाहणी करणार। बीड प्रकरणी एसआयटी लावा, सर्वात पहिली मागणी मी केली होती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। शरद पवारांपाठोपाठ आता उद्धव ठाकरे सुद्धा बीडचा दौरा करणार। 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा करण्याची शक्यता। देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। बीडमध्ये शनिवारी होणाऱ्या मूक मोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे असा उल्लेख असलेले बॅनर। शनिवारच्या मोर्चामध्ये शरद पवारांसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। आमदार बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात 2 जण पोलिसांच्या ताब्यात, सूत्रांची माहिती। तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावल्याचीही माहिती। सतीश वाघ हत्या प्रकरणात आरोपी पत्नीच्या पोलीस कोठडीची मागणी। थोड्याच वेळामध्ये कोर्ट निकाल देणार। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण। आरोपी विशाल गवईला 2 जानेवारीपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपीला फाशी देत नाही तोपर्यंत पीडितेवर अंत्यसंस्कार नकोत। आरोपीला फाशी देण्याची मागणी करत नागरिक आक्रमक। कल्याणमधील घटना गंभीर, विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। तर आरोपीला फाशी होईल हे सुनिश्चित करा, फडणवीसांची पोलीस आयुक्तांशी चर्चा। 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येने राजगुरुनगर हादरलं। 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या। मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 4 फलंदाजांची अर्धशतकं। ऑस्ट्रेलियाचे 311 धावांवर 6 गडी बाद। बुमराहच्या नावावर सर्वाधिक 3 विकेट्स। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।